चन्दमकलङ्कं ज्ञाननयनभूषणोदयं जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। परम पूज्य छात्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। प्राप्त स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमणि महाराज की जय। परम पूज्य आचार्य प्रवेक्षा सुंदर सागर जी महाराज की जय। परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुयश सागर जी महाराज की जय। रेषा मार्गणाचा आरोग्य रेषा मार्गण्याचे काही 6 रेषांचे कर्ण सांगितले होते क्रिया आणि 2 रेषेचे लक्षण सांगितले होते। कृष्ण रेषेचे लक्षण काय काय सांगितलं होतं कुठे गेले हाँ दुसरं एक सांगा दुसरं एक सांगा हाँ न फक्त सांगा तिसरं काय सांगितलं होतं भांडण करतात भांडण्याचा स्वभाव आहे दयाने रहित आणि काय सांगितलं धर्मावर श्रद्धा नसते धर्म आवडत नाही म्हणा हा सत्य भाषण परस्त्री सेवन गणपती आणि दुष्ट दुर्जन समान स्वार्थी असतो अशा कुणालाही वश येत नाही मोठमोठ्याने सुद्धा वश होत नाही माझंच खरं असं म्हणतो ते सगळे कृष्ण रेषाची लक्षणं आहेत मानसिक परिणाम आपले होतात का ते काय करायचं आपल्या जीवनामध्ये तपासून बघायचं तर मग ते असेल तर त्याला कृष्ण रेषा झाली समजायचं नंतर नीलरेषेचं लक्षण सांगितले पाठीमाग सांगितलं बघ नीलरेषेचे लक्षण सांगितलं हां काय करण्यामध्ये आळशी म्हणजे जड प्रमादी थोडक्यात प्रमादी घ्यायचं दुसरं काय सांगितलं बुद्धिविहीन तिसरं हा निर्विज्ञान मतलब विज्ञानाला रहित विवेक रहित विषयामध्ये कोण आहे मामी मायाचारी आळशी आणि त्याच्या मनातलं ओळखू शकत नाही असा आपल्या गाठीचा सारखं झोपाळू सारखं झोपायचंच काय काम येतं निद्रा आणि वंचन बघून म्हणजे फसवणं सारखं फसवणं दुसऱ्याला हे सगळे नीलरेषेची लक्षणं सांगितली होती कृष्ण रेषेपेक्षा नीलरेषेमध्ये पण सगळे अशुभच आहे परंतु थोडं तीव्रता कमी आहे तेवढंच आता वापत रेषेचे लक्षण सांगतात पुढे 512 नंबरचे गाणं आहे रुसई निंदय अन्ने दुसई बहुसोय सोय भय बहुलो असुयई परिभवई परम प्रशंसये अप्पयं बहुसो रुसई निंदयन्ने दुसई बहुसो यशोय भय बहुलो रुसई परिभवई परम प्रशंसये अप्पयं बहुसो 3 गाता येते पहिली गाता घेऊया रुसई हा जो कापतले शावाला असतो तो काय म्हणतो पृष्ठ होतो प्रसंग असायचा काय पण रडले की किंवा क्रोध करतो मला रुष्टार्थ क्रोध पण होतोय
दुसऱ्यावर क्रोध करतो. आणि अन्य निंदई, दुसऱ्याची सारखी निंदाच करायची, सारखं याच्या पुढे त्याच्या पुढे काय करायची, सारखी दुसऱ्याची निंदा करतो. म्हणजे दुसऱ्याची निंदा करताना ती लक्षात घ्या कुठली लेशा झाली आपली, कापूर लेशा झाली, अशुभ लेशा. मग दुसऱ्याची निंदा करण्यामध्ये मौन धारण करायचं. अन्य दुसई, आणि दुसऱ्याला काय करतो, दूषण देतो, दोष देतो. काय घडलं तर त्यांच्यामुळे झालं, स्वतः कधी दोष लावून घेणार नाही, ते माझ्यामुळे झालं असं म्हणणार नाही. काय पण घडलं, समजा महिला असतात ना, हे करतात मोतीचूर नंतर म्हैसूर वडी, ते आलं आणि बिघडलं. बघा तुम्ही मध्ये आला म्हणून ती बिघडली, तुम्ही मध्ये आला नसतं तर बरोबर झालं असतं. आपलं बिघडलं बरं कधी म्हणणार नाही. मी कुठलाही दोष कायम कोणाला देणार, दुसऱ्याला. हा दोष देणं हा कापोद्लेशाचं हे लक्षण आहे, दुसऱ्याला दोष देणं. ते ह्याच्यात उदाहरण सांगितलंय ना, शेठ जे आहेत आणि खाली पाहून चालत नाही, मग मध्ये काहीतरी वस्तू ठेवलेली आहे आणि त्याच्या पायाने पडली तर काय म्हणणार, काय समजत आहे का नाही तर मध्ये ठेवायचं, मध्ये कसं काय ठेवलंय, बसून ठेवता येत नाही असं. मग आता तेच नोकर आहे आणि नोकर चालला त्याच्या पायाने केलं तर काय म्हणणार, दिसत नाही का बघून चालले नाही. म्हणजे दोष त्यालाच, आपल्या पायाने पडलं तरी दोष नोकरालाच, आणि ते नोकराच्या पायाने सांडलं तरी दोष नोकरालाच. ते काय झालं तरी दोष दुसऱ्याला द्यायचं, असं कसं ठेवलं मध्येच. सगळ्यांचं आता तुम्ही प्रवृत्ती बघा, ही अशीच असते. सगळ्याचं ह्याच्यामध्ये जाऊन बघायचं, स्वयंपाकघरामध्ये कसं चाललेलं असतंय. ती म्हणते तू असं काय केलीस, मी तसं काय केलीस, तसं काय केलीस, सारखं. परिणामाच्या विशुद्धीनं करायला पाहिजे सवड्याचं स्वयंपाक तरी, ती खरी शुद्धता आहे. आणि तिथं जर एकमेक सारखं घर्षण चालू असेल तर त्यांचे पण परिणाम बिघडले आणि खाणाऱ्यांचे पण परिणाम, त्याच्यावर ते संस्कार होणार ना अन्नावर सगळे, मग त्यांचं सुद्धा सामायिक नीट होणार नाही. म्हणून सवयीचा स्वयंपाक करत असताना परिणामांची विशुद्धता असणं आवश्यक आहे. असं अंतरंगामध्ये एवढ्या परिणामांची विशुद्धी ठेवून करायला पाहिजे. मग काय सांगितलं, दुसऱ्याला दोष देतो कापोद्लेशाला. मग आपण सुद्धा दोष दिला दुसऱ्याला की समजायचं की आपली अशुभ लेशा झाली. बहुसो सोय हुय बहुलो, काय करतो, सारखं शोक करायचं. काय झालं की शोक. एकेकाला सारखं बघत सारखं तक्रार सांगायची सवय असते आपली, सारखं शोक करायचं. आणि भय, सारखं भीती, असं होईल का तसं होईल का, असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, सारखी भीती. काय समाज श्रीमंताची काय होणार आहे, भीती. भीती नाही बाळगायची कोणती पण. तर हे सगळं कापोद्लेशाचं लक्षण सांगितलं. असूयही, ईर्ष्या, असूया, दुसऱ्याला पाहून दुसऱ्यामधले गुण सहन होत नाही. दुःख काय मला, आमचं काय बिघडलं तर दुःख नाही, परंतु दुसऱ्याचं चांगलं झालं तर ते आम्हाला बरोबर नाही. ते नेहमी कथा सांगितलं ऐकतायच की, देव द्यायला आला, तुला जे दिलं ते दुसऱ्याला दुसरं दुप्पट मिळणार. काय बघायचं, जे तुला मिळणार त्याच्यापेक्षा दुप्पट शेजाऱ्याला मिळणार. मग आता आम्ही एक बंगला मागितला तर त्याला दोन मिळणार, एक काहीतरी मागितलं की त्याला सगळं आपल्यापेक्षा दुप्पट मिळणार. तर मागायचंच काय नाही. मग काय म्हणतात, माझा एक डोळा जाऊ दे म्हणजे दुसरे काय होते. ही असली प्रवृत्ती सगळी असते अशी. आता आपण पण व्यवहारात बघतो लोकांची प्रवृत्ती कशी असते, दुसऱ्यांचं उत्कर्ष सहन होत नाही. तर हे सगळं कापोद्लेशाचं लक्षण. असूयही, परिभवही, काय करतो, दुसऱ्यांचा अपमान करतो सारखं. परमपरिभवती, सारखं घालून पाडायचं त्याला, सारखं त्याला हे करायचं, अपमान करायचं. प्रशंसये अपयम बहुसो, बघा हे तर आम्हाला काय वाटतच नाही दोष. सारखं स्वतःची प्रशंसा करायची, मी किती चांगलं काम करतो, माझं किती चांगलं आहे,
आणि दुसऱ्याची निंदा करायची आणि स्वतःची प्रशंसा करायची, हे दोन्ही पण अशुभ रेषेचं लक्षण आहे. आणि त्याच्यामुळे नीच गतीचा बंध होतो म्हणून सांगितलं. नीच गोत्राचा स्वतःची प्रशंसा आणि दुसऱ्याची निंदा केली तर, आणि ते करतो हे आपल्याला लक्षात येत नाही. आपण सारखं काय दाखवण्याचा प्रयत्न करत असतो ना, मला चांगलं येते, दुसरं काही येत नाही, मी सगळं चांगलं करतो, मी सगळं व्यवस्थित ठेवतो, त्यांना काही व्यवस्थित ठेवायलाच येत नाही. ते सारखं आपली प्रशंसा आणि दुसऱ्याची निंदा चालू असते. म्हणजे हे म्हणून सांगितलं 6व्या गुणस्थानापर्यंत अयशस्वी कीर्तीचा बंध होतोय. ही प्रवृत्ती अंतरंगामध्ये असते सूक्ष्म रूपानं. हे झाल्यानंतर सुद्धा, मुली झाल्यावर सुद्धा अंतरंगामध्ये दुसऱ्या मुलीचं काही तर चांगलं बघितलं की हे झालं की त्याच्यापेक्षा आपल्याला येऊन येईल, म्हणजे माझ्यापेक्षा ते वर चढ होते. सूक्ष्म असे हे नाही, परंतु अशी प्रवृत्ती होते म्हणजे तिथं अयशस्वी कीर्तीचा बंध होतोय 6व्या गुणस्थानापर्यंत. अशुभ आहे तो अयशस्वी कीर्ती. उदय 4थ्यापर्यंतच आहे, बंद 6व्यापर्यंत आहे अयशस्वी कीर्तीचा. उलट आहे, उदय अगोदर आणि बंधविच्युती नंतर. अशा कमी प्रकृती आहेत म्हणजे उदयविच्युती अगोदर होते आणि बंधविच्युती नंतर होते. वो उदय बातमी पहिले बंधविच्युती बातमी. चौथे में अयशस्वी कीर्ती की मतलब देश संयमी है या मुनि है, उनकी ये अयशस्वी कीर्ति का उदय नहीं होता है. अब और बता रहे अजून सांगतात पुढे लक्षण नीट लिहायचं. कापोद्देशीचं नयपत्तियै परं सो अप्पाणम् इव परमपि मन्नन्तो तुसै अभित्वन्तो नय जानै हानि वड्डिम्बा नयपत्तियै परं सो अप्पाणम् इव परमपि मन्नन्तो तुसै अभित्वन्तो नय जानै अजून काय लक्षण आहे सांगतात की नयपत्तियै परं सो. कापोद्देशावाला जो आहे तो दुसऱ्याचा विश्वास करत नाही. घरात पण बघा तर नोकर असले ते काहीतरी घेतीलच असं मनात शंकाच असते सारखी. सगळं खोडू भाडून ठेवायचं आणि सारखं संशय घ्यायचा, हे कमी कसं काय दिसतंय, एवढी पड होती आता एवढी कमी कशी झाली, एवढं अमुक होतं एवढं कसं झालं, म्हणजे विनाकारणच मनामध्ये शंका टाकली, संशय घेणं, दुसऱ्यावर विश्वास न ठेवणं, हे त्याचं लक्षण आहे. परमपी म्हणणं अप्पाणम् इव परमपी म्हणतो आणि स्वतःसारखं दुसऱ्याला मानतो. म्हणजे चांगली गोष्ट नाही तर म्हणतात की आपल्यासारखं दुसऱ्याला पाहूया. इथं जे स्वतः चोर असेल तर दुसरा पण चोरच आहे, स्वतः खोटं बोलत असेल तर दुसरा पण खोटंच बोलतो. स्वतःमध्ये जे दोष आहेत ना ते दुसऱ्यामध्ये पण आहेत असं समजून तो मानतो दुसऱ्याला, स्वतःप्रमाणेच दुसऱ्याला पण मानणारा आणि मानतो, असं हे कापोद्देशाचं लक्षण सांगितलं. थूसै अभित्वन्तो, कोणी स्तुती केली की लगेच खुश, हे चांगलं आहे लक्षण. आपली स्तुती ज्याला आवडते तो कोण आहे, तो ज्ञानी नाही. आपली स्तुती म्हणजे कोणाची स्तुती येते, स्तुती कशाची करतात, पर्यायचीच करतात ना सगळी स्तुती. त्या पर्यायामध्ये ज्ञान चांगलं आहे, शॉपशॉप विज्ञान चांगलं आहे, काहीतरी चांगलं बक्षीस मिळालं किंवा काहीतरी नंबर आला, आणखीन काय झालं तर त्याच्यामध्ये स्तुती करतात लोक. स्तुती केली की लगेच खुश होतो. तर हे कापोद्देशाचं लक्षण आहे. ज्ञानीला उलट आपली स्तुती केली तर ती निंदा केल्यासारखं वाटते, म्हणजे त्याची मान खाली जाते स्तुती ऐकून. निंदा ऐकून मान खाली जाते, परंतु स्तुती ऐकून त्याची मान खाली जाते. नय जाणे हाणे वड्डिंबा. आता पुढचं लक्षण सांगतात.
दुसऱ्यावर विश्वास करत नाही सांगितलं, स्वतःसारखं दुसऱ्याला पण मानतो, म्हणजे स्वतःमध्ये जे दोष असतील ते दुसऱ्यामध्ये पण तसंच दुसऱ्याला बघतो. स्तुती केली असता संतुष्ट होतो. आणि नय हानी जाणे हानी वड्डिंबा, हानी वृद्धीला जाणत नाही, स्वतःची किंवा दुसऱ्याची दोघांची पण. काय माझं काय झालं तर होते असं काय तर झालं हे म्हटलं तर माझं जसं व्हायचं तसं होऊ दे, म्हणजे आपली हानी झाली तर त्याची पर्वा करत नाही. वृद्धीचं कसं लावायचं, हानी वृद्धी की पर्वा नाही करता, म्हणजे कसं वृद्धीचं पर्वा करत नाही. वृद्धीची तुला कर्म जास्त बांधले जाते, कर्म जास्त बांधले जाते, जास्त स्थिती बांधली जाते, अनुभव जास्त बांधला जाईल असं म्हटलं तरी होऊ देत का? मला काय वाटते असं करू नको म्हणून दुसरे सल्ला देतात ना, असं करणं योग्य नाही. आमच्या ज्याला वृद्धावस्था झाली ना तर त्याला त्यांना सांगायचं गोड खाऊ नका किंवा अमुक वस्तू खाऊ नका, सवचेतापड खाऊ नका, तुम्हाला त्रास होतोय. मला काय त्रास होतो होऊ दे ते मला ते अगोदर ते वृद्धावस्थेमुळे विस्मरण झाल्यामुळे तसं म्हणायचे. म्हणजे असं लोकांचं हे असते, काय व्हायचं होते साखर एकानं मधुमेह होतो, मग साखर खाऊ नका म्हटलं तर मला ते साखर काय व्हायचं ते होते, बघतो मी गोळी साखर वाढली तर वाढते असं माझं वाटतंय ना, तुम्हाला काय होतंय माझं झालं तर तुम्हाला काय होतंय असं. म्हणजे पर्वा करत नाही, स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या हानी वृद्धीची पर्वा करत नाही. ते स्वतःचं नुकसान झालं किंवा दुसऱ्यांचं नुकसान झालं तर त्याची पर्वा करत नाही. अशा प्रकारे अजून एक गाथेमध्ये सांगताय, मरणं पथ्ये रणे तेषु बहुगं पिथोवमानोदु न गणैकज्जा कज्जं लक्षणमेयं तु कावुस् मरणं पथ्ये रणे तेषु बहुगं पिथोवमानोदु न गणैकज्जा कज्जं लक्षणमेयं तु कावुस्. रणे मरणं पथ्ये, मला वीर मरण येऊ देत, युद्ध करता करता मला मरण येऊ देत, अशा प्रकारची प्रार्थना करतात. तर ते सुद्धा कापोक्लेशाचं लक्षण सांगितलं. म्हणजे वास्तविक हे सुद्धा कशायनच युक्त आहे ना, हे परिणाम सुद्धा वास्तविक आपल्याला समाधीपूर्वक मरण येऊ दे अशा प्रकारचे भाव असायला पाहिजे. पृथ्वीत शत्रूचा घात करताना किंवा त्याच्याकडून आपला घात झाला असताना मरण म्हणजे मी परत युद्धभूमीतून परत येणार नाही, मरण आलं तरी चालते अशा प्रकारचे. पण धर्मासाठी जर असं विचार केला युद्धभूमीचं झालं तर भाग गेला, धर्मासाठी जर एखाद्या वेळेस लढायला लागलं युद्धच ना युद्ध असले किंवा काय आलं मला मरण काय झालं तरी चालेल, धर्मासाठी आता जसं आचार्य शंकर महाराजांनी अन्नाचा त्याग केला, म्हणजे मरणाची चिंता केली असं नाहीये, पण अन्नाचा त्याग केला धर्मासाठी, धर्माच्या रक्षणासाठी, तेव्हा तिथं कसं ते शुभलेशामध्ये घ्यावं लागेल, त्याला अशुभलेशा म्हणता येणार नाही. तेच तिथे शुभलेशाच्या वशच म्हणावं लागेल, कारण धर्मासाठी तो आपलं हे करतो ना. मरणं रणे मरणं पथ्ये, रणांगणामध्ये मरणाची प्रार्थनाच जे योद्धे असतात ना त्याची प्रार्थनाच करतो. मी स्वतःला भाग्यवान समजतात जर रणांगणामध्ये मरण आलं तर, वीर मरण म्हणतात त्याला, शहीद. सुबहुगं पिथुवमानो देही, कुणी स्तुती केली की त्याला पुष्कळ धन वगैरे देतो. राजे लोक असायचे ना पूर्वी त्यांची येऊन फटलोक स्तुती करायचे की लगेच त्यांना खुश होऊन दान दिले, पाहिजे तेवढं मागत तेवढं दान दिलं. हे सुद्धा काय आहे, कापोक्लेशाचं लक्षण आहे.
दुसऱ्याने स्तुती केल्यानंतर त्याला पुष्पधन वगैरे देणं. न गणई कज्जा कज्जम, काय करण्यायोग्य आणि काय करण्यायोग्य नाही त्याला तो गणत नाही, म्हणजे त्याला मोजत नाही. काय वाटेल ते करायचं. आता कोणी सप्तव्यसनी आहे समजा, त्याला म्हणतं नको तू करूस, हे करू नकोस, तर काही झालं तरी म्हणजे ते करण्यायोग्य नसलं तरी सुद्धा तो करतो. म्हणून कार्य आणि करण्यायोग्य काय आहे आणि न करण्यायोग्य काय आहे. आता सांगितलं आपल्या शास्त्रामध्ये की कंदमूळ आहेत, अनंत काय जीव आहे, त्यामध्ये खाऊ नये, तर ते सेवन करण्यायोग्य नाही. परंतु त्याचा विचार करतो का नाही. आपल्या जिभेला चांगलं लागतंय तर ते सेवन करण्यायोग्य नसलं तरी सुद्धा तो सेवन करतो. जे सेवन करण्यायोग्य त्याचं सेवन करत नाही, जे सेवन करण्यायोग्य नाही त्याचं सेवन करतो. तसं जे करण्यायोग्य आहे ते करत नाही आणि जे करण्यायोग्य नाही ते कार्य करतो. करण्यायोग्य काय आहे आपलं आत्मकल्याण, ते तर करत नाही. आणि करण्यायोग्य काय नाही तर जे बाहेरचं पाप वगैरे आहे ते करण्यायोग्य नाही, परंतु ते मात्र यथेच्छ स्वच्छंदपणे करतो. म्हणून कार्य काय आणि अकार्य काय याचा विवेक नसतो, त्याला मोजत नाही. त्याला हे कापोद्देशाचं लक्षण आहे. हे सगळे याच्यामध्ये अशुभच चिन्ह सांगितले, अशुभच लक्षण सांगितले. तर हे सगळे अशुभ रेष आहेत. कशाच्या ची मात्रा जास्त आहे याच्यामध्ये. आता पुढे शुभ रेषेचे लक्षण सांगतात. आता तिन्हीमध्ये शुभ म्हणजे चांगलंच येणार सगळं लक्षण. जाणे कज्जा कज्जम, सेयम सेयम च सव समपासी, दयदान हृदोयमिदु, लक्षणमेयं तु ते उस्स, जाने कच्चा कच्चम, सेयम सेयम च सर्व समपासी, दयदान हृदोयमिदु, लक्षणमेयं तु ते उस्स. सगळं उलट अशुभलेशेच्या उलट घ्यायचं. जो कार्य आणि अकार्याला जाणतो, काय करण्यायोग्य आहे काय करण्यायोग्य नाही, तसं हिंसाधिक पाप आहे ते करण्यायोग्य नाही, आणि जे हिंसाधिक आहे ते करण्यायोग्य आहे, अशा प्रकारे जाणतो. सेयम असेयम, सेवन करण्यायोग्य आणि असेवन करण्यायोग्य. जे अभक्ष अधिक आहे ज्याच्यामध्ये दोष लागतात, हिंसाधिक घडते, असे जे पदार्थ आहेत ते सेवन करण्यायोग्य आहे नाही. आणि जे ज्याच्यामध्ये दोष नाही, प्रासक वगैरे आहे ते सेवन करण्यायोग्य आहे. किंवा दुसरं पण कोणतंही हे आहेत वस्तू किंवा हे परिणाम ते सेवन करण्यायोग्य आहेत किंवा सेवन करण्यायोग्य नाही. या दोन्हीचा विवेक ज्याला आहे, सर्व समपासी, आणि सर्व जीवामात्रावर काय करतो, समता भाव धारण करतो. समपासीचा दर्शी, दर्शी पास म्हणजे दर्शी, सर्व समदर्शी, सगळ्यांना समान पाहणार. कोण आपल्या जातीचा दुसऱ्या जातीचा किंवा आपल्या पक्षाचा दुसऱ्या पक्षाचा अशा प्रकारे पक्षपात करत नाही, सर्वांच्या बद्दल समभाव ठेवतो. समदर्शी. आणि जो कसा आहे दयदान हृदो, दया आणि दान, जीव मात्रावर दयाभाव धारण करणं त्याच्यामध्ये रत आहे. ही दया समजून घ्यायला पहिल्यांदा जीव कुठं आहे हे समजलं पाहिजे. दया दया सब कोई कहे, दया न जाने कोर, जीव जात जाने बिना दया कहाणी. सगळीकडे बघितलं ना आता इतके विकल्प होतात, म्हणजे बघितलं की कुठं आपल्याला विवेक काय सांगितलं, दया कुठं आहे. आपल्या घरातली भांडी कशी घातली जातात, आपण भांडीवरली भांडी देतो, पाणी कसं काढलं जातं, कुठं किती जीवाची विराधना होते, कुठं लक्षातच येत नाही. दया कसं म्हणायचे आपल्या अंतरंगामध्ये. परवा महाराजांचं आहे ना की आपण ते ऍसिड हे सगळं टाकतो, किती ते जीवाची हिंसा होते. म्हणजे सगळं घरातलं काम करत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये दयाभाव
आपल्या मनामध्ये पाहिजे की इथं जीवाची हिंसा जास्त होते. भले दुसरे एखादा तुमचा धर्म कमी होऊ दे, परंतु हा सुद्धा धर्म आहे. जे काय आपण क्रिया करतो ग्रस्त अवस्थेमध्ये, त्यामध्ये जीवांची हिंसा होऊ नये. कमीत कमी भले तिथं त्याग केला नाही आरंभी हिंसेचा, परंतु कमीत कमी हिंसा कशी होईल. तुम्ही त्या भागात बुंदेलखंड आपल्या मध्य प्रदेशमध्ये जाऊन बघा. जे रवींद्र पंडित जे होते त्यांचे जे शिष्य आहेत, त्यांच्या तुम्ही घरात गेले की सगळं तुम्हाला बघायला मिळेल की त्यांनी असे संस्कार घातले सगळ्यांच्यावर की कधी नळाला पिशवी त्यांच्या आता मिळणार नाही तुम्हाला. पाणी 2 पदरी कापडानं गाळून घेऊनच बाथरूमात सुद्धा, आंघोळीला सुद्धा, भांडी घासायला सुद्धा स्वतः ते मोठ्या कापडानं पाणी गाळून देतात. भांडीवालीला दिलं तरी सुद्धा ते पाणी गाळून घेऊनच ते तेवढ्याच पाण्यामध्ये ती भांडी धुवायची. त्याच्या बाथरूममध्ये गेलं तर तिथं कापड वाळत घातलेलं असते तिथं. मग ते ज्यावेळेला तुम्हाला पाहिजे त्यावेळेस त्या कापडानं पाणी गाळायचं. ते कापड सुद्धा बघा तुम्ही, आपण काय करतो सकाळी पाणी गाळलं मग ते ओलं तसंच ठेवायचं, त्यात वाळत पण घालायचं नाही. जीवाने काढण्याचा पण प्रश्नच नाही. जीवाने काढत नाहीत लोक. एकतर पहिल्या सुरुवातीपासूनच ते गाळणं कसलं पाहिजे, त्याची सगळी लक्षणं आहे की वापरतो का आपण तसं गाळणं, की सूर्यप्रकाश त्याच्यातून दिसायला नको, 2 पदरी पाहिजे, पांढरं पाहिजे, रंगीत नको. आता तर लोकांनी असं केलं साडीच्या पिशव्या शिवतात नळाच्या, म्हणजे सगळं समाधान मानायचं ते पिशव्या ते लावतात नळाला. आपल्या साडीच्या आता रंगीत तरी पिशव्या अजिबात शिवायच्या नसतात आणि रंगीत कापडानं पाणी गाळायचंच नसतं, गाळलं जातच नाही ते. त्याच्यामध्ये जीवाची हिंसा होतेच. पांढरच पाहिजे ते पण सूर्यप्रकाश याच्यातून दिसत नाही असं ते कापड पाहिजे. 2 पदरी पाहिजे आणि गाळल्यानंतर लगेच जीवाने व्हायला पाहिजे. तुम्ही आता गाळल्यानंतर ते कापड ठेवलं, अहो नंतर काढतो की आम्ही. आता आहाराला आम्ही गेलो आणि अजून ते कापड ठेवलेलं असतं पिपावर किंवा त्या कळशीवर, ते जीवान सुद्धा काढलेलं असेल. नाही आता आम्ही काढलाच नाही जीवन, मग काय उपयोग त्याचा. लगेच पाणी गाळल्याबरोबर जीवानी करायला पाहिजे आणि ती जीवानी तिथं जाऊन पोचायला पाहिजे. जिथून आपण पाणी आणलं तिथं जाऊन ती जीवानी पोचली तर खरी ती जीवानी केली आपण. नाहीतर मग काय झालं, मंदिरात पण काय झालं, कोण बघते पुजारीकडं. दिले त्याला आपलं नोकरी आहे तो करतो, मग त्यांनी पाणी बसत गाळतात, आपण काहीच बघत नाही अजिबात. सगळीकडे बघतात आम्ही मंदिरात, कुठल्याही गावाचं नाव सांगत नाही, सगळीकडे हेच आहे. सरळ पंडित लोक नळाचं पाणी आणून भरून ठेवतात काय काय ठिकाणी. ते सुद्धा श्रावकांचं लक्षण असते तिथं, त्यांनी कुठलं पाणी वापरलंय बाबा अभिषेकाला. ह्या सगळ्या गोष्टी दयाभाव आपल्या ठिकाणी नाही. आपण भांडवली बोलतो मी तुमचं काम होत नाही, परंतु तिच्याकडे सगळं व्यवस्थित आपण काम करून घ्यायला पाहिजे. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट, भांडी कमीत कमी वापरायला पाहिजे स्वयंपाकासाठी. किती कमी भांड्यामध्ये तुम्ही स्वयंपाक करा. मला तर तिथं आराला बसलं की सगळे विकल्प होतात, इतकी भांडी, इतकं ते सगळं पसारा, थोडक्यात काही नाहीच. तर उनके रसोई में तो भांडी नहीं होती जितनी हमारी। एक तर पदार्थ कमी करायला पाहिजे, ये बात जास्त पदार्थ करायला जातो आपण ते सगळं भांडी वाटतं. भाजी 4 भाज्या घ्यायच्या, एकच भाजी खायची, काय बिघडते तिथं. 4 कशाला पाहिजेत भाजी चांगलं करायला. कुठले पण गोड पदार्थ 4 आपण करतो, एक गोड पदार्थ केलं तर बस होत आहे. ते कमीत कमी जेवढं करता येईल संरंभ समारंभ आरंभ तेवढा कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे किती हिंसा वाढते हे आपल्या लक्षात येत नाही. पुढं भांडी जास्त पडतात, त्याच्यात पाणी जास्त वापरलं जात आहे, किती किती हिंसा होते. म्हणून खूप आटोक्षीर आपलं असं काम पाहिजे. हे सगळ्यामुळे हे दयाभाव नाही आपल्यामध्ये. तिथं त्यांचं पण बघा, ते स्वयंपाक पण अगदी मोजका करतात. म्हणजे मी तिथं जाऊन आलेले सगळ्या ह्याच्यामध्ये, आमाईमध्ये, तिथं सागरलामध्ये, विदिशामध्ये, सगळीकडे बघितलं त्यांच्या घरात गेलं तिथं प्रत्येक ठिकाणी ते अगदी जास्त व्यवस्थित करतात. तर तसं आपल्यामध्ये सुद्धा ही सगळी प्रवृत्ती व्हायला पाहिजे की पाणी कसं काढून घ्यायचंच. बाथरूम मध्ये सुद्धा तसं पाणी काढूनच वापरायचं.
पिशवी लावायची नाही कायमसाठी. आणि पिशवी वापरली तरी सुद्धा ते कशी पिशवी वापरतात अशी की मध्ये त्याला शिवण नको. शिवलेलं असतं त्याच्यामध्ये सगळे जीव जाऊन बसतात. आपण जीवाने करू शकत नाही, मग कापडानेच गाळायचं शक्यतो. नाही कापडा झालं तर ती पिशवी अशी गोल शिवायची की त्याच्यामध्ये शिवण नको. आणि तिपट झालं काम आपलं लगेच की त्याची जीवाने करायची आणि वाळत घालायचं. ते सकाळचं गाणं ते सांगत होते, सकाळी पाणी गाळलेलं गाळणं लगेच जीवाने करून वाळत घालायला पाहिजे. एक पदरी कापड वाळत पसरून घालायचं की ते कापड वाळल्यानंतरच ते पुन्हा गाळण्यासाठी योग्य आहे. आणि ते ओलं असतानाच पुन्हा तुम्ही दुसऱ्यांदा पाणी गाळला तर ते योग्य नाही पाणी गाळण्यासाठी. म्हणून तिथं पुन्हा ते जीव तसेच असणार आणि पुन्हा तुम्ही गाळलं तर त्याच्यामध्ये जीव पडणारच ना. त्यामुळे तिथं कसं जीवांचं रक्षण होणार. म्हणून हे दयाभाव जीव म्हणून जीव ज्यात कुठं कुठं जीवाची उत्पत्ती होते. ओले कपडे अंगावर घालायचे नाही. आम्ही आपले लगेच जर वाळवले लगेच कपडे नेसलं सवयाचे. कारण आपल्या ह्या अंगाच्या उष्णतेनं त्या कपड्यामध्ये असणारे जे जीव आहेत ते सगळे मरतात. म्हणून ओले कपडे सुद्धा आपण अंगावर कधी घालायला नको. वाळवूनच घालायला पाहिजे. ते वाळणं सुद्धा लवकर वाळायला पाहिजे. 24 तास 2 दिवस कपडे वाळत नाही, पसरून घालायचं. त्याला हवा म्हणजे येईल अशा ठिकाणी घालायचं. हे सगळे विवेक आहेत आपल्याला. म्हणजे सगळं दया भाव कधी पालन होणार की जर आपल्याला जीवांची कुठं कुठं उत्पत्ती होते कशी त्याला टाळायचं हे माहीत असेल तर त्या ठिकाणी दयाभाव म्हणजे जीव झरझर करतो. सगळं बघितलं ना की सगळीकडे पाणी गाळताना कसं शिकवू सगळ्यांना असं वाटतं मला तरी की सगळ्यांनी असंच करावं की असंच बरोबर व्यवस्थित सगळं पाणी जळल्यानंतर प्रत्येक ठिकाणी गेले की शिकवतं तिथं पाणी कसं गाळायचं. पण ते एकदा शिकवलं झालं परत ते कोण बघून करत नाही. सगळ्यांनी आपण असं ठरवायला पाहिजे. म्हणून तर संस्कार होतील सगळ्यांचे, तर संस्कार होणार नाही. ते दिवसेंदिवस हे संस्कार सगळे कमी होत चालले. एकतर काय झाले सगळं आता सुविधा युक्त जीवन झालेलं आहे. त्यामुळे ते ह्याचं काय वर्ड तुमचं काय तसलंच पाणी पिणार आम्ही, गिझरचंच पाणी आंघोळीला घेणार. मग किती जीवाची अवस्था. गिझर तर वापरण्यायोग्यच नसते. म्हणजे ते सगळे जीव झट मेले त्या पाण्यामध्ये असणारे सगळे त्रस्त जीव. कारण ते न गाळताच पाणी त्या गिझरमध्ये जाते. त्यातले त्रस्त जीव तर मेलेच आणि स्थावर जीव तर मरणारच. तर त्या सगळ्या जीवाला मारूनच आपण काय करतो ते. म्हणजे जर शुद्ध पद्धतीने आपण करू शकत असतो पाणी गाळून ते गरम करूनच ते आपण वापरणं योग्य. आणि ते गाळणं पण सांगितलं की अशा पद्धतीनं गाळून. ते नुसतं तुम्ही पातळ पिशवी लावली नळाला आणि आम्ही पाणी गाळून घेतलंय आणि गरम केलंय नाही. अशा 2 पदरी पाणी आंघोळीला सुद्धा तशा 2 पदरी कापडानं गाळूनच पाणी घेऊन काय करायला पाहिजे. आंघोळीला सुद्धा ते वापरायला पाहिजे. सगळ्यालाच भांड्याला आंघोळीला कपड्याला सगळ्या अशा प्रकारे 2 पदरी कापडानं गाळूनच पाणी वापरणं योग्य आहे. तर आपल्याला दयाभाव आपण पालन करतो असं होणार. मग काय सांगत दय दान रदो. दया आणि दानामध्ये जो रथ आहे. दान सुद्धा कशा पाहिजे प्रवृत्ती दानाची. नावासाठी दान नको. आम्ही एकीकडे देणार 1 करोड रुपये आणि दुसरीकडे कोण मागितलं तर 1 पैसा देणार नाही. म्हणजे ते 1 करोड कशाला दिले. अहो आमची नावाची पाटी लागणार तिथं. मग तिथं भरपूर पैसे दिले. कुठं जिथं धार्मिक कार्य होईल तिथं सगळीकडं किंवा जे पात्र असतील त्या सगळ्यांना दान देण्याची आपली वृत्ती पाहिजे, भाव पाहिजे. अंतरंगातून ज्याला असेल त्याला सांगावं लागत नाही की तू दान दे. जिथं योग्य दिसलं की लगेच तो तिथं दान देतोच. तर दया आणि दानामध्ये जो रथ आहे. आणि सगळ्यात दान सांगितलं की अभयदान महत्वाचं आहे. की जे कोणी धार्मिक जीव आहेत आणि समजा त्या उपजीविकेचं साधन नाही त्याला आपण मोठ्या मोठ्या ठिकाणी दान देतो. परंतु असे जे गरीब लोक आहेत ते त्यांना देतो का दान. तिकडे लक्षच जात नाही आपलं. हे मोठं दान आहे. आपल्या घरात नोकर सुद्धा समजा त्याला व्यवस्थित तुम्ही खाणं पाणी देणं हे सुद्धा वास्तविक दान आहे. त्याला चांगलं जे त्याला कपडे त्याला काय कमी पडू नये. आपल्या आश्रित आहे ना तो.
तर त्याला काही कमी पडू अशा प्रकारे आपल्याला भाव उत्पन्न व्हायला पाहिजे. म्हणजे ही खरी दान प्रवृत्ती आहे. नाहीतर त्याला तिकडे काटकसर करायची, त्याला पोटाला मारायचं आणि इकडं मात्र भरपूर दान द्यायचं. तर अशा प्रकारचं दान खरं नाही. मग काय सांगा, दया आणि दान भावनांमध्ये जो रथ आहे, इदू लक्षणमेयं कृत्येउस आणि मृदू घेतले काय मृदू, जो मतलब परिणाम ज्याचे कसे आहेत, कोमल आहेत, कठोर परिणाम नाही, क्रूर परिणाम नाही, मन वचन काय तिन्हीमध्ये जो मृदू आहे, अशा प्रकारे हे तेजोलेशेचं पीतलेशेचं लक्षण आहे. शुभलेशा वाचले दोन्ही वेळ होते म्हणते त्याला सगळ्यांनाच वेळ होते. हा हा बोले ना हमको देर होती है. आपने को कुछ नहीं, हम तो खाते थे. जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. जाना या जीवावर आजपर्यंत दया केलीच नाही. या शरीरामध्ये 24 तास 12 महिने सतत सदैव हा आपला कारण परमात्मा विद्यमान आहे, परंतु तो असो नसल्यासारखा झाला आहे. त्या जीवावर कधी दयाभाव येतच नाही. ह्या जीवाला ते त्रिलोकाधिपती असून कोणत्याही पर्यायामध्ये पाठवले, ते स्वतःला न जाणल्यामुळेच. तर आता जाणे हा मी आहे, शुद्ध चैतन्यमय जीव आहे, ज्ञान दर्शन स्वरूप आहे, अनंत गुणांचा पिंड आहे. सच्चिदानंद स्वरूप निर्मल स्वरूप सदानंद स्वरूप दशा परिणाम रहितो अकषाय स्वरूप शुद्ध एको ध्रुव विसर